अकोल्यात सिलेंडरसाठी लाईनमध्ये लागलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर गावातील माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली। या मृत्यूनंतर वंचितनं सरकारच्या नियोजन शून्य कारभारावर बोट ठेवलेलं आहे। पाहूया। गॅससाठी लाईनमध्ये लागला आणि आयुष्याला मुकला। अकोल्याच्या अन्वी मिर्झापूर गावातली धक्कादायक घटना। मिर्झापूर गावातील माजी सरपंचाच्या मृत्यूनं खळबळ। इराण इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील जनता गॅसवर आली आहे। सिलेंडर मिळत नसल्यानं प्रत्येक शहरात नागरिक लाईनमध्ये लागलेले दिसतायत। मात्र अकोल्यात सिलेंडरसाठी लाईनमध्ये लागलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। सकाळी 9 वाजता सिलेंडरसाठी शंकरराव शिरसाट हे लाईनमध्ये लागले। दुपारी 1:30 वाजता त्यांना चक्कर आल्यानं ते जमिनीवर कोसळले। लाईनमध्ये लागलेल्या नागरिकांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र शंकरराव शिरसाट यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे। दरम्यान या घटनेनंतर चांगलंच राजकारण पेटलंय। शासनाच्या नियोजन शून्य कारभारावर विरोधक टीका करतायत। गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती, तरीही शासनाने योग्य नियोजन केलं नसल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला। तर ज्यांच्यामुळे सिलेंडरचा तुटवडा निर्माण होऊन लोक लाईनमध्ये लागले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिरसाट यांनी केली आहे। गॅस तुटवडा होणार याची अगोदर कल्पना दिली होती। शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता। केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांचा मी असताना धिक्कार करतो आणि यापुढेही गॅस सिलेंडरसाठी माणसं दगावणार नाहीत याची दक्षता त्यांनी घ्यावी। अकोल्यात जे ते गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा पहिला बळी गेलाय असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी। अकोल्यातच नाही तर माझ्या शहरामध्ये सुद्धा गॅसच्या लाईन मध्ये उभा असताना एका ऑटो चालकाचा काल मृत्यू झालेला आहे। माझ्याकडे आता तुम्ही पाहिलं असेल अनेक लोक आजारी आहेत। ते आम्ही आता खायचं काय हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। म्हणून या ऑटो LPG गॅसचे जे आहेत करते धरते यांच्यावर कारवाई करायला सरकारने आता कडक पावलं उचलली पाहिजे। 3 मार्चला शंकरराव शिरसाटांनी सिलेंडर बुक केला होता, मात्र त्या दिवशी त्यांना सिलेंडर मिळाला नाही। त्यामुळे त्यांना 28 मार्चला बोलवलं। मात्र सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत शिरसाट हे कडक उन्हात लाईनमध्ये उभे होते आणि त्यातच त्यांचा चक्कर येऊन मृत्यू झाला। दरम्यान या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलाय। अकोल्याला गेले होते गॅसचा नंबर लावायसाठी। 28 तारखेला त्या साहेबांनी बोलावलं होतं आणि 3 तारखेला पहिले नंबर लावला होता। तर मनात झाला तुमचा खारिज झाला तो गॅस, आता तुम्ही 28ला या। मग नंतर 28ला गेले काल आणि काल चक्कर येऊन ते पडले। याला जबाबदार दोन्ही सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे, जे म्हणतात की गॅसचा तुटवडा नाही आहे आणि एकीकडे गॅस एजन्सीवर संपूर्णपणे लाईन लागल्या असताना इथे पहिला बळी या अकोला जिल्ह्यातून जातो। अकोल्यात झालेल्या मृत्यूनंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनीही सरकारवर टीका केली। कोरोना नंतर सरकारनं पुन्हा एकदा नागरिकांना मृत्यूच्या लाईनमध्ये उभं केल्याचा आरोप त्यांनी केला। देश संकटात असताना प्रचाराच्या जोरदार भाषणे सुरू आहे आणि लोकांना लाईनमध्ये उभं केलं आहे। जसं कोरोनामध्ये लाईनमध्ये उभं करून लोकांचा जीव घेतला तसा जीव घेण्याचा प्रयत्न आता पुन्हा सरकारकडून सुरू झाला आहे। म्हणजे सामान्य माणूस मेला काय, जगला काय, तरी हे सांगतात की काही तुटवडा नाही, काही चिंता करायची नाही। इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा गंभीर परिणाम भारतावर होतोय। त्यामुळे आखातात युद्धामुळे लोकांचा जीव जातोय। मात्र भारतात सिलेंडरच्या रांगेत उभं राहून लोक आपला जीव गमावतायत। त्यामुळे सरकारनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता होऊ लागली आहे। जयेश जगड, झी 24 तास, अकोला।